भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेना युबीटीचे खासदार आहेत, मात्र ते सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। त्यांचा फोन बंद आहे आणि त्यामुळे मातोश्रीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाऊसाहेब वागचौरे यांचा फोन सकाळपासून बंद आहे, त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतोय। आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी तातडीची पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावलेली आहे, मात्र आता ठाकरेंचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल आहेत। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। कुणाल, अतिशय महत्त्वाची अशी तातडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेली असताना भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल येत आहेत, काय नेमक्या या संदर्भातले अपडेट्स आहेत? ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे। दुपारी 12:30 वाजता या होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे राजकीय लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा दरम्यान शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे काल सकाळपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर येते। आज देखील त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यांचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ आहे। परिवाराशी देखील कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही आणि त्यांचे जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील कुठलीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज वागचौरे हे बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। विशेष म्हणजे अवघ्या 3 दिवसापूर्वी वागचौरे यांनी पत्रकार परिषदेत मौन सर्वात साधारण सूचक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या या मौनामागे नेमकं काय कारण आहे याबाबत राजकीय चर्चांना आणखी वेग आलेला आहे। दरम्यान आजच्या बैठकीत पक्षांतर्गत घडामोडी, आगामी राजकारण रणनीती आणि सुरू असलेल्या चर्चांवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अशा परिस्थितीत खासदार वागचौरे हे नॉट रिचेबल असल्यानं विविध ज्या चर्चा आहेत त्या सुरू होणार आहे। मागील काही दिवसापूर्वी भाऊसाहेब वागचौरे शिंदे गटाच्या संपर्कात देखील होते, त्यांनी अनेक शिंदे गटाच्या नेत्यांची भेट देखील घेतलेली होती। त्यामुळे आता भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, त्यामुळे आता या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।